हेलो एवरीवन। तर आज आपण पाहणार आहोत क्लास 12 फिजिक्स आईएमपी क्वेश्चन पेपर फॉर 2026 विथ सॉल्यूशन। आज हम इस क्वेश्चन पेपर को देखने वाले हैं। तर क्वेश्चन पेपरला सुरुवात करूयात त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर होणार आहे क्लास 12 फिजिक्ससाठी। तर हा क्वेश्चन पेपर तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे विथ सॉल्यूशन। आपण हा क्वेश्चन पेपर आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सुरुवातीला काही जनरल इंस्ट्रक्शन्स आहेत त्या तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत। तर इंस्ट्रक्शन्स तुम्ही पाहू शकता आणि जे फिजिकल कॉन्स्टंट आहेत ते तुम्हाला गिवन असतात पेपरमध्ये। तर तुम्ही 8 नंबरच्या इंस्ट्रक्शन्समध्ये पाहू शकता तुम्हाला सर्व कॉन्स्टंट्स हे गिवन दिलेले असतात क्वेश्चन पेपरमध्ये इंस्ट्रक्शन्समध्ये। तर आता सुरू होता आहे तुमचा क्वेश्चन पेपर। सेक्शन ए आहे क्वेश्चन नंबर 1, सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर ऑफ द फॉलोइंग मल्टिपल चॉईस टाईप क्वेश्चन 10 मार्क्ससाठी आहे। तर त्यातील फर्स्ट MCQ आहे द मुवमेंट ऑफ इनर्शिया MI ऑफ अ डिस्क ऑफ रेडियस R अँड मास M अबाउट इट्स सेंट्रल ॲक्सिस इज। राईट ऑप्शन आहे ऑप्शन बी mr²/2। त्यानंतर सेकंड MCQ आहे द डायमेन्शन फॉर्म्युला फॉर द सरफेस टेन्शन इज। राईट ऑप्शन आहे ऑप्शन डी L0m1T⁻²। त्यानंतर थर्ड MCQ आहे फेज डिफरन्स बिटवीन अ नोड अँड ॲडजेसंट अँटीनोड इन अ स्टेशनरी वेव्ह इज। राईट ऑप्शन आहे ऑप्शन बी π/2 रेडियन। त्यानंतर आहे फोर्थ MCQ द वर्क डन इन ब्रिंगिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू अ गिव्हन पॉईंट अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज नोन ॲज डॅश। राईट ऑप्शन आहे ऑप्शन सी इलेक्ट्रिक पोटेन्शियल। नेक्स्ट MCQ आहे टू कन्वर्ट अ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर इंटू ॲन ॲमीटर वी नीड टू कनेक्ट अ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर इंटू ॲन ॲमीटर। राईट ऑप्शन आहे ऑप्शन ए स्मॉल रेजिस्टन्स इन पॅरलर विथ इट। सिक्स्थ MCQ आहे इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट लाईट फॉलिंग ऑन फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल इज डबल देन कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन विल बी। राईट ऑप्शन आहे ऑप्शन सी मोर दॅन 2 टाइम्स इट्स इनिशियल व्हॅल्यू। त्यानंतर आहे सेवन्थ MCQ इन अ सायक्लिक प्रोसेस इफ डेल्टा यू इंटरनल एनर्जी W वर्क डन अँड Q हीट सप्लाय देन। राईट ऑप्शन आहे ऑप्शन डी W = Q। त्यानंतर 8 MCQ आहे तर हा प्रॉब्लेम आहे हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी 8000 व्होल्ट। त्यानंतर 9th MCQ आहे तर 9th MCQ हा सुद्धा प्रॉब्लेम आहे हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे। राईट आन्सर आहे ऑप्शन ए 8 पाय cm/s। त्यानंतर 10th MCQ आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी 1.8 cm। तर आता सुरू होत आहे क्वेश्चन नंबर 2 ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स। 8 मार्क्ससाठी 8 क्वेश्चन्स आहेत, 1 मार्कला 1 क्वेश्चन आहे। तर त्यातील एक आहे डिफाईन सेंट्रिपिटल फोर्स। तर ॲन्सर तुम्ही पाहू शकता इथे सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन आणि तुम्हाला फॉर्म्युला स्टेट करायचा आहे। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे तर या क्वेश्चनचं ॲन्सर तुम्हाला मी दाखवतो त्या अगोदर तुम्हाला हे सर्व क्वेश्चन्स रीड करून घ्यायचे आहेत कारण की मी ॲन्सर तुम्हाला दाखवणार आहे नेक्स्ट पेजवरती। तर क्वेश्चन्स वाचून झाल्यानंतर तुम्ही ते ॲन्सर्स पाहू शकता। तर हे ॲन्सर सेकंड क्वेश्चनचं आहे, हे थर्डचा ॲन्सर आहे। त्यानंतर फोर्थचा ॲन्सर, हे त्यातील फिफ्थ क्वेश्चनचा ॲन्सर आहे। त्यानंतर 6th, त्यानंतर 7 आणि 8 या सर्व क्वेश्चनचे ॲन्सर्स आपण इथे पाहिलेले आहेत। तर क्वेश्चन्स काही राहिले होते ते क्वेश्चन्स तुम्ही इथे पाहू शकता। या क्वेश्चनचे ॲन्सर्स आपण कवर केलेले आहेत आत्ताच। तर क्वेश्चन नीट वाचा। मी परत एकदा तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 हा पूर्ण दाखवतो। तर हा तुम्ही पाहू शकता क्वेश्चन नंबर 2 आहे। क्वेश्चन्स हे क्वेश्चन नंबर 2चे ॲन्सर्स आहेत, तुम्ही ॲन्सरसुद्धा पाहू शकताय। आणि हे काही क्वेश्चन नंबर 2 मधील क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही वाचू शकता।
त्यानंतर आहे सेक्शन बी. सेक्शन बी आहे अटेम्प्ट एनी 8. फक्त 8च क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत 16 मार्क्ससाठी, 16 गुणांसाठी. तर क्वेश्चन 3 आहे, तर तुम्ही पाहू शकता. तर हे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तर क्वेश्चन पेपर तुम्ही आता पाहू शकता. तर सेक्शन सी हा स्टार्ट झालेला आहे. तर यातील सुद्धा फक्त 8च क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत 24 मार्क्ससाठी. 1 क्वेश्चन हा 3 मार्क्ससाठी राहणार आहे. तर क्वेश्चन्स तुम्ही पाहू शकता, फक्त 8 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तर इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर तुम्हाला फक्त 8च क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तर क्वेश्चन्स तुम्ही पाहू शकता. तर लास्टला आहे सेक्शन डी अटेम्प्ट एनी 3. फक्त 3 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत 12 मार्क्ससाठी. तर क्वेश्चन्स तुम्ही पाहू शकता 12 मार्क्ससाठी कसे येतात. फक्त 3 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. 1 क्वेश्चन 4 मार्क्ससाठी आहे. तर इथे फिजिक्सचा क्वेश्चन पेपर संपलेला आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.